श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतसार अध्याय 40. श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण. नेपाळ देशात हनुमंताबरोबर दिव्य लीला केल्यानंतर श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावांच्या संजीवनी पर्वतावर गेले. काही दिवस तेथील ऋषीमुनींच्या समुदायात आनंदात राहिले. तेथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले. तेथून ते कल्की अवतार ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले. तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा पाहिलेला नव्हता. हिमालयात हजारो वर्षापासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत. या संबळ गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल श्रीप्रभूंनी प्राशन केले. ते जल पिणाऱ्याचे वय वाढत नाही असे या जलाचे महात्म्य आहे. यामुळे श्रीपादांचे वय 16 वर्षाच्या कुमारासारखेच राहिले. त्याच्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही. यानंतर श्रीपाद प्रभू अनेक दिव्य स्थानांना भेट देत साधकांना, भक्तांना, महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास येऊन पोचले. या क्षेत्रात प्रभू 3 वर्षे राहिले. या पुण्यक्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लीलाचे प्रदर्शन केले. गोकर्ण क्षेत्रातून निघून प्रभू श्रीशैल क्षेत्री आले. श्री बापनाचार्युलूंनी येथे एक महायज्ञ केला होता. याचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडळातून शक्तिपात झाला होता. येथूनच श्रीपाद प्रभू योगमार्गाने महाअग्नी गोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडळात गेले. तेथून ते ध्रुव नक्षत्रातून, सप्तऋषी मंडळातून, आर्द्रा नक्षत्रातून फिरून 4 महिन्यानंतर श्रीशैलास परत आले. त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकवण्यासाठी आले होते. श्रीशैलमधील सिद्धपुरुषांची, ऋषींची श्रीपाद प्रभूंनी एक सभा बोलवून सर्व ऋषींना, दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या महर्षींना त्या नूतन महायोगाचा, सिद्धयोगाचा बोध केला. त्या बोधाने सर्व ऋषी मुनिगण अत्यंत आनंदित झाले. या ज्ञानामृत प्राशनानंतर आर्द्रा नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले. श्रीपाद प्रभू श्रीशैल्याहून काही दिवसानंतर कुरुगड्डी या पवित्र क्षेत्री येऊन पोचले. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.